शेतकऱ्यांच्या संदर्भात शेतकऱ्याच्या संदर्भात माझी विनंती राहील देवेंद्रजींना की जे अल्पभूधारक शेतकरी आहे ज्यांची 2 एकर 3 एकर शेती आहे त्यांना भरण पोषण करू शकत मुलाचं शिकवू शकत त्यांच्याकरता जे शक्य होत असेल ते शासनाने करावं. एकतर त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण द्यावं, मोफत वैद्यकीय सेवा त्यांना उपलब्ध करून द्याव्या जेणेकरून त्यांचं भरण पोषण होईल आणि चांगल्या त्यांचे मुलं मोफत शिकू शकतील आणि त्यांना ज्या ज्या सुविधा पाहिजे त्या ते देऊ शकतील. तर माझी राज्य शासनात एवढीच विनंती आहे येणाऱ्या काळात आपण या लोकांकडे हे जे वंचित समाजात आज खरे वंचित हे लोक आहेत ज्यांच्या शेतावड्या गेले जे लोकांचं भरण पोषण करायचे आज त्याच्या भरण पोषण करण्याची जबाबदारी आमच्यावर आली आहे. तर मला देवेंद्रजी निश्चित हे करतील याची मला पूर्ण करतो. असं आहे वोट चोरी ईव्हीएम खराब हे आतापर्यंत आपण खूप पाहिलं. मला सांगा ज्यावेळेस हे जिंकतात त्यावेळेस वोट चोरी होत नाही, त्यावेळेस ईव्हीएम खराब होतात, खराब राहत नाही. आणि जेव्हा भाजप सेना कोणी जिंकली किंवा एनडीए जिंकली त्यावेळेस वोट चोरी आणि ईव्हीएम खराब हा त्यांचा धंदा होऊन गेला. आता याच्यामुळे लोक आता कंटाळलेले आहे, लोकांचा यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. त्याच्यामुळे यांनी आता किती उमलले तरी त्याचा उपयोग नाही.